चं उत्तरदायित्व असतं की जे जे त्यांना मिळतं आहे त्याचं उत्तरही त्यांना द्यावं लागतं आणि ज्यावेळेला टीका होते त्यावेळेला त्या पदांवरून बाजूलाही व्हावं लागतं। एका बाजूला मंत्रिपदाचा राजीनामा दिला जातो, मात्र समोर दिलेली जी कारणं आहेत बंगला न सोडण्यासंदर्भातली उत्तरदायित्व या लोकप्रतिनिधींचं आहे की नाही? रुपालीजी, एक लक्षात घ्या, मंत्री असो किंवा लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांचं नक्कीच उत्तरदायित्व आहे। हे जेव्हा मंत्री होतात किंवा लोकप्रतिनिधी असतात, मंत्री झाल्यानंतर त्यांना जो घर भत्ता असतो, गाडी भत्ता असतो, या सगळ्या गोष्टीचा विचार करता जसं धनंजय मुंडे भाऊ यांनी समजा राजीनामा दिल्यानंतर त्यांना त्या घरातनं जे काही जाण्याचं आहे त्याचा तो दंड लावण्यात आलेला आहे, ते त्याचा दंड भरतील। आता त्यांच्या इतर प्रॉपर्टी आहेत, ते का तिथं गेले नाहीत, त्यांनी तिथंच गेलं पाहिजे हा विषय म्हणजे बोलण्याचा आमच्या अखत्यारीतला तरी म्हणजे मला तरी तो बोलण्याचा हे वाटत नाही। जर त्यांनी तो बंगला सोडलेला नाहीये तर त्याच्यात जो काही घर भत्ता असेल तो त्यांना दंड लावलेला आहे, तो ते दंड भरतील। मग पुढे काय, म्हणजे त्या गोष्टीची त्यांना ती जाणीव असेलच ना। त्यांनी का घर सोडलं नाही, त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली असेल, भुजबळ साहेबांची विनंती वेगळी असेल, कारण का जेव्हा जेव्हा या मंत्र्यांना ही घरं मिळतात, लक्षात घ्या ते जेव्हा दरवेळी मंत्री हे वेगवेगळे असतात, त्यावेळेला हे मंत्री तिथे विनंती अर्ज करतात। जसा विरोधी पक्ष जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब होते तेव्हा त्यांनी तो सागर बंगला घेतला नाही, तेव्हा माननीय अजितदादांनी विनंती केली होती की बाबा देवगिरीज बंगला ठेवण्यात यावा। हा त्या मंत्रिमंडळातल्या अंतर्गत एकमेकांना आपण समजू एकमेकांच्या अंतर्गत विषय आहे आणि तो मान्य करायचा का नाही करायचा हे मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री। रुपालीताई, जेवढा समजूतदारपणा बंगल्यांच्या वाटपामध्ये केला जातो तितकंच उत्तरदायित्व घेऊन केलेल्या कारवाईला किंवा आलेल्या नोटिशीचं उत्तरदायित्व म्हणून का होईना बंगला सोडण्याची कृपादृष्टी दाखवली जाणार का? एक लक्षात घ्या, त्यांना माहिती आहे की ते काय आज मंत्री नाहीयेत की तो बंगला सोडावा का लागेल, कारण का त्यांच्याकडे जे मंत्रीपद होतं ते दुसरीकडे गेलेलं आहे आणि ती मंत्री लोक वेटिंगला आहेत। त्याच्यामुळे निश्चितच या गोष्टी ज्या आहेत त्या होणार आहेत ना। पण त्या ठीक आहे, आता आपल्या सगळ्या माध्यमाच्या निदर्शनास आल्यात किंवा आपल्या समोर आलेल्या आहेत, त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। ते असं आहे का की नाही धनंजय मुंडे म्हणे मी हा बंगला सोडणारच नाही, असा तर विषय नाहीये। बरं अंजलीताई, तुम्ही ज्या प्रकारे 48 तासांचा अल्टिमेटम आणि नोटीस देण्यात आलेली आहे ते जर घडलं नाही किंवा बंगला सोडला नाही तर पुढे काय? नाही तर लीगल नोटीस आपण एवढ्यासाठी देतो की याच्यावर आता पुढची कारवाई करणं गरजेचं आहे। आता हे पण मी माझ्या लोकायुक्ताच्या पिटिशन मध्ये सुद्धा मी ऍड करणार आहे, कारण त्या पिटिशन मध्ये दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि दुसरं करुणा मुंडेंचं पण मी त्याच्यात लिहिलेलं आहे, आणि त्या व्यतिरिक्त कृषी घोटाळ्यातला झालेला भ्रष्टाचार। आता कोणी म्हणेल की बाबा आताच्या हायकोर्टाच्या रुलिंग मध्ये त्यांना क्लीन चिट दिली आहे, तर ती फक्त टेंडरिंग प्रोसेस साठी लिमिटेड असं पिटिशन होतं। आता माझ्या पिटिशन मध्ये झालेला भ्रष्टाचार म्हणजे मला किरकोळ दराचे मिळतं 90 रुपयाला ते धनंजय मुंडेंनी 220 रुपयाला का घेतलं, असा जो प्रश्न होता, या सगळ्या गोष्टी मी मांडल्यात। त्याच्यात मी हे सुद्धा मांडणार आहे की कुठल्याही मंत्र्यांनी जर 15 दिवसात खाली केलं नाही, 1 महिना लावला तर आपण समजू शकतो, पण 4 मार्च पासून 4 ऑगस्ट उलटून गेलेला असताना 5 महिने झालेले असताना कुठल्या हक्काने ते तिथे राहतात हे थोडा। बरं रुपालीताईंना या संदर्भात काहीतरी बोलायचं आहे, रुपालीताई बोला। एकच मिनिट बोला अंजलीताई बोला। हा, मला एकच मिनिट ते पूर्ण करू दे। आता त्यांनी 5 महिन्यात आधी ते काहीच बोलले नाहीत, म्हणाले माझ्या वेगवेगळ्या आजारपणांमुळे मला देता येत नाही। आता या आजारपणामध्ये त्यांना जे बेल्स पॅल्सी झाले, ज्याला आपण फेशियल पॅरालिसिस म्हणतो, हा एक अतिशय किरकोळ आणि न्यूरोलॉजिक डिसऑर्डर आहे आणि ज्याला जास्तीत जास्त 4 आठवडे लागतात। एकीकडे आपण बघतोय ते मोठ्या मोठ्या मीटिंग्स गाजवतायत, तिथे बोलतात सगळ्यांशी, पण माध्यमांशी बोलताना कुठल्याही पत्रकारांनी फोन केला की ते म्हणतात मला बोलता येत नाही, आणि ड्रामा म्हणजे त्यांच्यात सगळ्या याचे त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळेल इतकी ऍक्टिंग मध्ये त्यांची एक्सपर्टीज आहे। आणि आताच्या घटनेला मला महत्वाचा मुद्दा हा मांडायचा आहे की त्यांचं मलबार हिलचं घर हे 2.9 मी आज गुगल मॅप्स वर लावलं तर आत्ताच्या वीर भवन हे त्यांच्या सातपुडा बंगल्यापासून
2.9 किलोमीटरवर आहे. ज्या माणसाला जर जरा पण लाज असती, जसं मगाशी करुणाताई म्हणाल्या, जनाची नाही मनाची जरी लाज असती तर त्यांनी ताबडतोब ते काम ठीकठाक करून एखादा माणूस तिथे नक्की, राहायला नक्की. गेला असता. पण तसं झालेलं आपल्याला नाही, दिसत आणि नाही. पण असं नाहीये की तिथे काम चालू आहे. काय काम चालू नाही? अगोदर त्या राहत होते तिकडे, तिथे कोणीही काम चालू नाही. पूर्ण खोटारडी बाते त्यांच्याकडे आहे. अगोदर सांगितलं की माझ्याकडे घर नाहीये, आता घर आला तो त्याच्यामध्ये रिनोव्हेशन का काम चालू आहे. पूर्णपणे खोटारडी बाते. तर उद्या मला वाटतं आपण माध्यमांनी तिकडे, जाऊन तो काही तिथे खरंच renovation काम चालू आहे नाहीये. का बघावं. बरोबर आहे. निश्चितच आहे, चौकशीची वेळ आलेली आहे आणि कुठेतरी सत्यता पडताळण्याची वेळ आलेली आहे. रुपालीताई अगदी थोडक्यात कारण आपली नाही, वेळ लोकांच्या संपली. समोर हे पण यायला पाहिजे. मुळामध्ये निश्चितच. ऐका ना, Reality हे check निर्णय करूयात की. कोण घेणार आहे? आहे की नाही आहे? हे निर्णय कोण घेणार? कोर्ट घेणार. आपण मीडियात ट्रायल चालवून किंवा कोण काय खोटारडं, कुणाचं काय खरं. आता जेव्हा अंजलीताई देतील, अंजलीताईंना एकच मला सांगायचं, त्यांनी जे घोटाळे सांगितले होते हाय कोर्टाने, तू पाहिजे ना की थोडं जे हळू इतर बोलूया. प्रतिनिधी आहे ते किती खोटारडा आहे, हायकोर्ट किती हे खोटारडा बघा, आहे. करुणा मुंडे ताई, मी कौटुंबिक याच्यावर बोलू शकत नाही, कारण का मला नाही, ते माझी कौटुंबिक चौकट नाहीये. कायद्याची त्यांनी त्याच्यामध्ये आता आहे. दिलेलं आहे की मला काय त्यांनी सांगायचंय, ऐका, ते मला कौटुंबिक काय नाहीये. म्हणायचंय की त्यांनी जर अंजलीताईंनी नोटीस सांगितलं होतं पाठवली की तर आम्ही लिगली बोलू ना त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हायकोर्टने निर्णय दिली, आम्हाला मान्य असेल, परंतु तुम्ही अशाच पद्धतीने झालं पाहिजे. अशाच पद्धतीने नाही ना येऊ शकत. म्हणजे जे काही जजिंग करायचंय, विशाल भाऊ तुम्ही नाही ना जजिंग करणार. अंजलीताई बोलतायत, मी बोलते, समजा करुणाताई बोलतायत, ह्या सगळ्या बोलत असताना तुम्ही निर्णय देऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्ही निश्चितच legal notice न्यायालयासमोर जी खरी आम्ही बाजू आहे ती legal मांडणं notice अत्यंत आवश्यक आहे. आणि रुपालीताई, तुम्ही म्हणतायत की न्यायालयासमोरच बाजू मांडली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. बरं, येत्या काळामध्ये काय होतं, रियालिटी नेमकी काय आहे, खरोखर खोटं बोललं जात आहे का, करुणाजी मुंडे यांनी दिलेली ऑफर स्वतः धनंजय मुंडे स्वीकारतात का, या सर्व गोष्टींकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. कारण दिलेलं अल्टिमेटम संपण्यासाठी देखील काही कालावधी जो आहे तो शिल्लक आहे. मात्र सरकारी नियमांनुसार, त्याचबरोबर न्यायालयीन निर्णयानुसार काय काय होतं यावरती आमची देखील पूर्ण नजर असेलच. धन्यवाद रुपालीताई, अंजलीताई आणि करुणाजी, आपण आमच्या या पूर्ण संवादामध्ये सामील झालात त्यासाठी.